तो मित्र सांगेल ते त्याच्यावर आपण आपली इमारत बांधायची. मग कळायचं की मित्रच घेऊन जातो. आणि अंकुशची एंट्री आली ना की ना ओ असं आवाज यायचा. हा म्हणजे श्वास घेण्याचा पण आवाज येऊ शकतो. सुस्कारा सोडल्याचा त्याला बघितल्यावर की आला. मी त्यावेळेला खूप इनोसंट होतो. शिंकारे कोणीतरी. नाही मी तुला बोलतो. म्हणजे तू आहेस भरत माझ्या बरोबर खूप होता. त्याने खूप लढलाय माझ्यावरती, त्यामुळे त्याला माहिती असतं. काय होतं पूर्वी आता त्या काळाचं म्हणतोय म्हणून की तेव्हा मित्रावर खूप अवलंबून असायचं. तिच्या मैत्रिणीवर अवलंबून असायचं आणि मुलाच्या मित्रावर अवलंबून असायचं. मेसेज पोहोचवणं तो मित्र सांगेल ते त्याच्यावर आपण आपली इमारत बांधायची. मग कळायचं की मित्रच घेऊन जातो. तो आणि आत्ताचा फरक. आता डायरेक्टच एकमेकांना बोलतात. काल बोलल्याने आज परत विभक्त झालं. इतकी अवस्था बेकार, इतकं फास्ट चाललंय. अरे प्रेमाचंच नाही, लग्नाचं सुद्धा. काल लग्न केलं आणि 24 तासात डिवोर्स घेतला, असे पण आहेत ना आता. सगळं इन्स्टंट आहे. कॉफी इतकंच. त्यामुळे तू म्हणतोस ना मनातली जागा, ती जागा मनच नाही राहिलं तर जागा राहणार कशी. आणि आमच्या वेळेसच्या मनातली जागा आम्ही नेमकं एकांक स्पर्धा करता करता नाटकात आलो आणि चित्रपटात आलो. पण ती जागा आमच्या मनातली रंगमंचाचीच होती. वा. आणि फक्त रंगमंच, नाटक, एकांकिका स्पर्धा हेच होतं त्या मनात. आणि त्या वयात ती उत्साह होता म्हणून आज हे दिवस पाहू शकतो. अंकुश, म्हणजे त्या इनोसन्सच्या पलीकडे काही रंग भरले गेले का आयुष्यात? आणि त्या सगळ्या गोष्टीला आज डिरेक्टोरियल ऍस्पेक्टने बघत असताना अरे प्रिन्स आला. त्याचं मला आठवतंय ते बेधुंद मनाच्या लहरीच्या वेळेस त्याला एका मुलीने रक्ताने पत्र लिहिलं होतं. ते ETVला मी वाचलं होतं. आणि म्हणलं हे अंकुश चौधरीला आलंय. आणि आम्ही पहिले मला असं वाटलं की इतकं काय असलं काढलंय अक्षर. नंतर बघितलं तर ते रक्ताने लिहिलेलं पत्र होतं. तर ते आता नाही करणार कुणी तसं या पिढीमध्ये. पण तेव्हा होतं ते. आता AI बेस्ड आता आर्टिफिशियल ब्लड वापरते. तेव्हा मात्र ते होतं. पण त्याची क्रेज आम्ही बघितली होती. तू मी करत होतो नाटक तेव्हा, त्याच्या आधी तुम्हीच्या आधी पण आमच्यासारखे आम्हीच. त्या पहिली एंट्री यायची, माझी यायची बघायला. आणि अंकुशची एंट्री आली ना की ना ओ असं आवाज यायचा. हा म्हणजे श्वास घेण्याचा पण आवाज येऊ शकतो. सुस्कारा सोडल्याचा त्याला बघितल्यावर की आला. प्रश्न नाही. आजही ते टिकवून येतो. हा चाम आहे. अच्छा. तर ह्या सगळ्यामध्ये अंकुश, कुंपणा पलीकडचं शेत आम्हाला कायमच ऑलवेज ग्रीनर अदर साइड ऑफ द फेन्स. तर तुला नेमकं हे सगळं अनुभवताना नेमकं कुंपणा पलीकडचं शेत आणि त्या सगळ्या निसर्गरम्य गोष्टी तुला कशा वाटत? हे बघ, आता तुला खूप वेळ मिळालाय. आम्ही मध्ये मध्ये उदाहरणं देऊन तुला प्रश्न माहिती होता आधी. तू तयारी करायला मिळाली. आता बिंदास बोल. नाही, पण प्रेम या संकल्पनेवर दिग्दर्शक नाही बोलणार तर आणखीन कोण बोलणार? मला असं वाटतं की प्रेम हे करत राहावं. विचार केला तर मग ते प्रेम नाही म्हणता येईल की त्याच्या पाठीमागे काय होईल, पुढे काय होईल. आणि मला असं वाटतं की मनापासून प्रामाणिकपणे प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते किती वेळा होईल आपल्याला माहीत नसतं, पण ते होतं. ते एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा होईल, सांगता येत नाही. आपलं आईवर पण तेवढंच प्रेम असतं, बहिणीवर पण तेवढंच असतं, आणि असणाऱ्या बायकोवर पण आपलं खूप प्रेम असतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.